बिनविरोध उमेदवारींबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा लोकशाहीच्या हत्येचा नवा फॉर्म्युला आहे. सत्ताधारी पक्ष पोलीस यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करून निवडणुका लढवतात आणि जिंकतात आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच जात धर्माच्या आधारे होणारे राजकारण देशाला मागे नेत असून त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. चांगली गोष्ट आहे. सशक्त लोकशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. समोरचे विरोधकच ठेवायचेच नाही. सत्ताधारी पक्षांनी सगळ्याचा वापर करून सत्ता, प्रशासन, पोलीस यंत्रणा, दादागिरी आणि बिनविरोध निवडून यायचं. कशाला हवी लोकशाही? कशाला हव्यात लोक निवडणूक? कशाला हव्यात निवडणूक? चांगली गोष्ट आहे. आता काही समजणार नाही या गोष्टीचे परिणाम. कालांतराने भारताला हे भोगावं लागेल. यावरच आता निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग जोक आहे. निवडणूक आयोग हा स्वतः एक मोठा जोक आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज प्रचार सभा आज वरळीमध्ये पार पडत आहे. प्रत्येक जण आपापला प्रचार करणार तसे ते दोघे प्रचार करतात. यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणताना म्हणाले की ज्या ठिकाणी हे बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येतात, कारण की त्या ठिकाणी जे विरोधक जे आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपला पराभव दिसत आहे, त्यामुळेच ते माघार घेतात. असं चांगली गोष्ट चांगली गोष्ट प्रणिला केने यांना आपण उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले होते आणि त्यांनी मग त्यांचा प्रश्न होता. खर तर सर्वात अधिक मतांनी माझ्या पक्षात प्रणिला केने निवडून आल्या होत्या जेव्हा त्या माझ्या पक्षात होत्या. काय कारण झालं मला माहित नाही, पण त्यांनी आमचा पक्ष सोडला आणि एवढे ज्येष्ठ रक्तच त्यांच्या पतीचं निधन झालं. अशा एका विधवेचं तिकीट आयत्या वेळेस कापण्यात आलं. चांगली गोष्ट. त्याचं तिकीट का कापलं हे आजपर्यंत अनुत्तर आहे. एकीकडे आज संजय राऊत यांनी जसं उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता भाजपवर देखील आता आरोप करत आहेत आणि त्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं की अमित शहा यांची पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात यावं असा सल्ला दिला. बरोबर. संजय राऊत सल्ले देत असतात सगळ्यांना. पण अजित पवार पुन्हा जर शरद पवार गटामध्ये आला तर स्वागत असणार. शरद पवारांना सोलापूरमध्ये अपक्ष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे न जाण्यावरून एका मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांची हत्या झाली आहे. चांगलं सशक्त लोकशाही बिनविरोध निवडणुका लढवण्याची जी हौस आहे त्याच्यात नाही सगळं करते आणि चांगलं समाजाला चांगलं दर्शन घडतं. पैसे फॉर्म मागे घेण्यासाठी बिनविरोध आपल्या उमेदवार निवडून यावेत यासाठी थैल्याच्या थैल्या उघडल्या जात आहेत, जेवणं दिली जात आहेत. पैशाचा महापूर आलाय महाराष्ट्रात. त्याचा वापर हा असा होतो. बिनविरोध हा विजयाचा नवीन फॉर्म्युला आहे असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीच्या हत्येचा नवीन फॉर्म्युला आहे. सर, अजित पवार म्हणतात की राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे. राक्षसचा दर करण्यासाठी आम्ही निवडणुकीचा रिंगणात आहे. कोण आहे लुटारू गँग हे त्यांनी ठरवावं. त्यांनी जाहीर करावं लुटारू गँग कोण आहे. कारण का लुटारू गँग जर कॅबिनेट असेल तर मग ते कॅबिनेटचे सदस्य. एकीकडे मुंबईच्या महापौरावरून अनेक विधानं समोर येतात. जसं कृपाशंकर सिंह असते ते म्हणतात की उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून त्यामुळे आमचा महापौर असेल, तर दुसरीकडे भाजपच्या वतीने हिंदू हा महापौर असेल. जात, धर्म, वर्ण या व्यवस्थेविरुद्ध भारत अनेक वर्ष भांडला. अनेक वर्षांची लढाई झाली. इतिहास आहे भारताचा. त्या जात, धर्म, वर्णावरती परत भारत येतोय आणि त्याच्यावरतीच राजकारण करतोय. त्याला एकच नाही ना.
ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे.